नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ करत आहोत लसावी आणि मसावी. आता या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिक लसावी आणि मसावी काय आहे, ती कशा पद्धतीने काढतात, त्याच्यावर आधारित उदाहरणं कशी येतात, अगदी सोप्यापासून ते कठीणापर्यंत सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये याच्यावर आधारित उदाहरणे असतात. आणि ती उदाहरणं समजण्यासाठी अगोदर लसावी मसावीचं बेसिक समजावं लागतं. आपण त्या बेसिकपासून ते कठीण उदाहरणापर्यंत हे सगळ्या प्रकारचे जे उदाहरणे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सगळं समजण्यासाठी शेवटी उदाहरणं कठीण होत जातात. ते समजण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत निश्चित पहा. आता अगोदर आपण समजावून घेऊया यांच्या व्याख्या. लसावी आणि मसावी. अगोदर मसावी घेतो आपण. महत्तम सामायिक विभाजक किंवा ह्याला समापरावर्तक असंही म्हटलं जातं. महत्तम समापरावर्तक. त्यानंतर लघुत्तम सामायिक विभाज्य. हे इथं विभाजक आहेत, इथं विभाज्य आहे. हा फरक आहे, हे लक्षात घ्या. आता आपण कसे असतात ही सामायिक. सामायिक म्हणजे काय, दोन्हीमध्ये असणारे. आता ह्याच्यासाठी आपल्याला दोन संख्यांची गरज आहे. आता उदाहरणामध्ये आपण काही संख्या घेऊया. 30 आणि 36 यांचे विभाजक घेऊया. आता पहिला 1 न 30ला भाग जातो, विभाजक म्हणायलो मी. त्यानंतर 2 न जातो, 3 न जातो, 4 न जात नाही. त्यानंतर 5 सख 30, 6 पंचे 30, त्यानंतर 10 तिरी 30, त्यानंतर 15 दोन्ही 30 आणि 30 एक 30. आता 36चे विभाजक घेऊ आपण. 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 12 त्रिक 36. 3 घेतलं ना, 4 9 चौक 36. 4 न जातो, 4 नवे 36. 5 न जात नाही, 6 न 6 6 36. 7 न जात नाही, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. 8 न जात नाही, 9 न जातो, त्यानंतर 10 न नाही जात, 11 नाही, 12 न जातो, 12 त्रिक 36 आणि 18 दोन्ही 36. 18 न जातो आणि 36 एक 36. आता आपल्याला काय करायचं आहे, महत्तम. आता हे विभाजक आहेत या दोन संख्यांचे. सामायिक म्हणजे 2 लागतात, एवढं महत्त्वाचं आहे. सामायिक विभाजक शोधायचा. 1 आहे, 2 आहे. महत्तम मोठ्यात मोठा सामायिक दोन्हीमध्ये असणारा 5 4 6 6 10 9 म्हणजेच दोन्ही ठिकाणी असणारा मोठ्यात मोठा विभाजक हा महत्तम सामायिक विभाजक काय आहे, तर हा 6 आहे. आलं का लक्षात. म्हणून 30 आणि 36चा मसावी किती आहे, बरोबर 6 आहे. आता यानंतर आपण काय करू, काढून बघूया. मसावी काढण्याची पद्धत अगदी सोपी पद्धत आहे. हे अशा पद्धतीने लिहायचं. सगळ्यात छोट्या विभाजकापासून भाग घालत चालायचं. 2 न घातलं, बे एक बे 1 उरला, बे पंचे 10, बे एक बे 8 16. आता 3 न भाग जातो, 3 5 15, 3 सख 18. आता इथं 1 आला 5 न जातो, 1 आला 6 ने जातो. झालं. जोपर्यंत दोन्ही संख्यांना एकाच अवयवानं भाग जातो तोपर्यंत आलेल्या संख्या म्हणजे हा मसावी असतो. मग किती आहे, बेत्रिक 6. म्हणजे महत्तम सामायिक विभाजक जो इथं आपण काढला दोन्ही पद्धतीनं. पहा मसावी कसा काढायचा. आता आपण लघुत्तम सामायिक विभाज्य ह्याच्याकडे चाललो. मसावी तुमच्या लक्षात आला. ह्याच्यानंतर मसावीवर आधारित सूत्र पाहणार आहोत. अगदी थोडेसे परंतु कामाला येणारे. एकाच सूत्रापासून सगळी उदाहरणं आपण कशी सोडवू शकतो. मसावी काढता आला आपल्याला. आता लसावी. मसावी म्हणजे काय हे समजलं, मोठ्यात मोठा विभाजक. आता आणखीन एक मसावीचं तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाकडं 2 काय आहेत, कमी जास्त लांबीच्या पट्ट्या आहेत, चॉकलेट आहेत. मग त्याचे समान भाग करायचे त्याला. किती समान भाग झाले, 1 2 3 4 5 6. कमी जास्त झाले असतील. याचे 6 समान भाग झाले या संख्यांचे. म्हणजेच याचे जास्तीत जास्त किती सामायिक तुकडे होऊ शकतात, समान तुकडे होऊ शकतात, तर 6 तुकडे होऊ शकतात. यांचा 6 मसाव्याला. ते लांबी काही असू द्या, आपण त्याचा विषय नाही केला.
तर एक साधं उदाहरण आपण घेतलं होतं की सामायिक विभाजक, समान भाग जाणारी संख्या. आता लघुत्तम सामायिक विभाज्य कशाला म्हणतात? तर विभाज्य दोन संख्यांचे आपण काय करणार आहोत, अवयव पाहणार. 6 आणि 8 घेऊया आपण. 6चे विभाज्य पहा, लघुत्तम घ्यायचे आपल्याला 6चे. 6, 12, 18, 24, 30, 36, 42 अनेक. आणखीन एखादी संख्या आपल्याला लागते, 8 आहे समजा. 8चे विभाजक नाही, 8ने भाग जाणाऱ्या संख्या. मग 8, 16, 24, 32, 40, 48, 64 आणखीन काय असतील. मग या दोन्ही संख्येनं भाग जाणारा छोट्यात छोटा सामायिक विभाजक म्हणजे इथंही आहे. आता पहा 18, 16 आहे, त्याच्यानंतर 30 आहे, 32 आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठे काय आहेत, परंतु लहानात लहान विभाज्य दोन्ही संख्यांना भाग जाणारा लसावी हा 6 आणि 8चा लसावी काय आला तर 24 आला. तो कसा काढून बघूया आपण. लसावी काढण्याची सोपी पद्धत. लहानात लहान संख्येनं भाग घातला, 6 8. आता सर्व संख्यांनी भाग द्यायचा असतो याला. 1 येईपर्यंत भाग घालायचा. इथं मसावी काढताना काय करायचं होतं, जोपर्यंत दोन्ही संख्यांना एकाच संख्येनं भाग जात नाही तोपर्यंत पुढं थांबायचे. आता आपल्याला लसावी काढायला होत. मग 3 भाग घातला, 3 1 3, हे 4 तसेच ठेवले. 4ला 2 घातला, बेदुनी 4, हे 1 तसेच ठेवले. 1 2 6, 6 2 12, 12 2 24. या सगळ्यांचा गुणाकार केला आणि 24 काय आला लसावी. आलं लक्षात तुम्हाला. लसावी कसा काढायचा हे उदाहरण घेतलेलं आहे, मसावी कसा काढायचा हे उदाहरण घेतलेलं आहे. बरं, आता यांचा मसावी काय असेल बरं. आता इथं 3 भाग गेला, 4ला गेला नाही, 4 तसंच खाली घेतलं. म्हणजे दोन्ही संख्यांना सारख्याच संख्येनं भाग कुठे गेल्या, फक्त 2. म्हणजे 6 आणि 8चा मसावी 2च आहे. आलं का लक्षात. लसावी 24 आहे. आता ह्याच्यावर आधारित आपण सूत्र आणि उदाहरणे काय आहेत, आपल्याला परीक्षेत कशा पद्धतीचे उदाहरणे येतात ते आपण पाहणार आहोत. आता पहा, काही थोडेसे नियम आहेत. 2 मूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. आता मूळ संख्या कोणत्या आहेत, कुठल्याही मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या घ्या. समजा 5 आणि 7 याचा मसावी काढायचा. याला सामायिक फक्त 1नेच भाग जातो आणि मग 5 घालायला लागतो 7. म्हणजे एकाच संख्येने भाग जातो का दोन्ही संख्येला, नाही. म्हणजे असं उदाहरण कधी येऊ शकतं की 2 मूळ संख्यांचा मसावी हा किती असतो तर 1 असतो, रिकाम्या जागेत वगैरे. 2 क्रमवार संख्यांचा लसावी हा त्या संख्येचा गुणाकार असतो. आता 2 क्रमवार संख्या 6 आणि 7 पहा. आता यांचा लसावी काढायचा आहे. 6 आणि 7 सरळ आहे. अगदी छोट्या संख्येनं जरी अवयव काढले, 6 हे 7, 3 1 3, पुन्हा 7ला कशानेच भाग जात नाही. म्हणजे 3 2 6, 6 7 42. काय आला यांचा लसावी. 2 क्रमवार संख्यांचा लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो. एक आपल्या लक्षात राहण्यासाठी नियम आहे. आणि 2 संख्यांचा लसावी आणि मसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, हे सूत्र एवढं लक्षात ठेवा. बाकीचं सगळे तयार होतात. आता कसं, 2 संख्या आहेत, मग एक पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता कुठली बी पहिली संख्या दिली, लसावी गुणिले मसावी हा गुणाकार इकडे नेऊन भागाकारात घालायचा. दुसरी संख्या, सूत्र तयार झालं का नाही. आता आपल्याला दुसरी संख्या दिलेली आहे किंवा मसावी दिलाय. मग मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले 2 संख्यांचा गुणाकार भागिले लसावी. अशा पद्धतीने ह्या एका सूत्रावरून सगळे सूत्र तयार करता येतात. एक सूत्र लक्षात ठेवायचं, लसावी गुणिले मसावी बरोबर त्या संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार. जेव्हा जेव्हा 2 संख्या असतात त्याच्या बाबतीत हे उदाहरण आपण सोडवू शकतो. आता प्रत्यक्षात आपण ह्याच्यावर उदाहरणं कशी येतात ते पाहूया. आता हे पहिलं अगदी सोपं उदाहरण घेतलंय आपण की 2 संख्यांचे मसावी आणि लसावी अनुक्रमे, म्हणजे मसावी आहे 2 आणि लसावी आहे 12 आहेत. एक संख्या 4 असल्यास दुसरी संख्या कशी काढायची. आता आपण काय केलं,
आत्ताच उदाहरण सूत्र पाहिलं होतं, एक संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता ह्याने उत्तर नाही विचारलं, कसं काढायचं पायरी विचारली, स्टेप विचारलेली आहे. बऱ्याच वेळी आपल्याला उत्तर माहिती असतं पण स्टेप काढायला थोडंसं आपण कन्फ्यूज होतो. मग पहा, एक संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवा, ह्याच्यावरून लसावी मसावीचे सगळी उदाहरणं आपल्याला काढता येतात. आणि लसावी मसावी कसा काढायचा आपण सुरुवातीला पाहिलेलंच आहे. आता पहा, मग काय म्हणलं, एक संख्या 4 आहे, 4 गुणिले दुसरी संख्या मी शॉर्टमध्ये लिहितो बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी किती आहे, मसावी 2 आणि लसावी आहे 12 गुणिले 2. मग दुसरी संख्या कशी काढता येईल, दुसरी संख्या बरोबर 12 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 12, हे गुणिले 4 इकडे जाऊन भागिलेमध्ये येईल. म्हणजे 2 गुणिले 12 भागिले 4 हे सॉरी 2 4 4 4 काय झालं आपल्याकडनं, हे पहा, हे 4 इकडे जाऊन भागाकारात आलं. म्हणजे 12 गुणिले 2 केलं काय आणि 2 गुणिले 12 केले काय सारखंच आहे. फक्त सूत्र विचारले त्यांनी की पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. 2 गुणिले 12 काय आहे, लसावी मसावी गुणिले लसावी, लसावी गुणिले मसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर एक संख्यानं भागलं की दुसरी संख्या निघते. इतकं साधं सोपं उदाहरण आहे. आता थोडं आणखीन वेगळं उदाहरण घेऊया आपण. आता हे एक तशाच पद्धतीचं आणखीन एक आपण सोपं उदाहरण पाहणार आहोत, म्हणजे आपले कन्सेप्ट क्लिअर होत चालतात. मग कठीण उदाहरणाकडे आपण पाऊल टाकूया. दोन संख्या अनुक्रमे 3x व 5x असून त्यांचा मसावी 5 व लसावी 75 आहे, तर x बरोबर किती. आता आपण आत्ताच सूत्र पाहिले की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मग दोन संख्या कोणत्या आहेत, 3x गुणिले 5x बरोबर लसावी गुणिले मसावी, लसावी आहे 75 गुणिले 5. मग आता गुणाकार आपल्याला 5 त्रिक 15 सहगुणक आणि चलांचा गुणाकार. हे x गुणिले x बरोबर x चा वर्ग होतं, कारण पाया समान आहे, घातांक ह्याचा 1 1 असतो म्हणजे वर्ग घातांकाची बेरीज होते. 3 5 15 x चा वर्ग बरोबर 75 गुणिले 5 राहू द्यायचे, ह्याला काही फरक पडत नाही. x चा वर्ग बरोबर 75 गुणिले 5 भागिले 15, 15 1 15, 15 5 75. x चा वर्ग बरोबर वरच्या वरच्याचा गुणाकार म्हणजे झालं 25. म्हणून मग x बरोबर, आता पहा x चा वर्ग म्हणजे काय, x गुणिले x सॉरी असे बदल x गुणिले x बरोबर 5 गुणिले 5 अशी फोड केली. मग x बरोबर 5, अगदी लहानात लहान मुलाला समजेल असं. मग x ची किंमत काय आली तर 5 आली. पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे. किती वेळ लागला आपल्याला, काही वेळ लागला. आपण पायऱ्या केल्या, परीक्षेत एवढ्या पायऱ्या तर नसतात करायच्या. स्पर्धा परीक्षा देत होता आपल्याला वेळ, परंतु ॲक्युरेसी ही 101% असली पाहिजे. आता आपण आणखीन थोडी काठीणी पातळी वाढवू दुसऱ्या उदाहरणामध्ये. आता हे तिसरं उदाहरण घेऊ आपण. 150 चाफ्याची व 75 गुलाबाची फुले आहेत, त्यांचे हार तयार करावयाची झाल्यास प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील. आता जास्तीत जास्त म्हणलं की दोन्हीतले जास्तीत जास्त काढायचे म्हणलं की महत्तम सामायिक विभाजक तुकडे करायचे आहेत ना, ते फुलं विभागायचे आहेत ना, हाराहारामध्ये वाटण्या करायच्या आहेत ना, म्हणजे विभाजक डिवाईड करायचे त्यांना. मग आणि ज्या वेळी जास्तीत जास्त शब्द येतो त्यावेळेस मसावी काढावी लागते, आणि बऱ्याच वेळी कमीत कमी शब्द आला की लसावी काढावं लागतं. पुन्हा अशा प्रकारचे काही उदाहरणे येतात की 3 घंटा अनुक्रमे इतक्या वाजून इतक्या मिनिटाला वाजतात, सकाळी एवढ्या वाजता त्या एकाच वेळी वाजल्या, त्याच्यानंतर किती वेळाने वाजतील. तर त्यावेळीसुद्धा मॅक्झिमम उदाहरणं ही लसावीचीच असतात. अलग लक्षात. हे एक सिंपल साध्या ट्रिक्स आहेत, फार असं त्याच्यामध्ये काही नाही. आता या उदाहरणाकडे येऊया आपण. 150 चाफ्याची व 75 गुलाबाची फुलं आहेत 2 टोपलीत, आणि त्याच्यापासून हार बनवायचे आहेत. आता सारखेच हार बनवायचे तर जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील. मग यांचा सामायिक विभाजक काढण्यासाठी, मसावी काढण्यासाठी 150 आणि 75. आता एकक स्थानी 5 आहे, ही जरी समसंख्या असली तरी 0 असल्यामुळे 5ने भाग जातो. 5 त्रिक 15, 5 0 0,
5 एक 5, 2 उरले, 5 5 25. पुन्हा आता काय होतो, 5ने भाग जातो, 5 6 30, 5 त्रिक 15. आता परत 3ने भाग जातो, 3 2 6, 3 1 3. आता इथं 2ने जातो, इथं जात नाही 2ने, म्हणजे संपलं. आता आपण सुरुवातीला जे शिकलं मसावी कसं काढावा, मग यांचा मसावी आला 5 गुणिले 5 गुणिले 3, 5 5 25, 25 त्रिक 75. म्हणजेच प्रत्येक हारात जास्तीत जास्त 75 फुले असतील. साधा आहे. आता मी तुम्हाला हे सगळं गणित सोडून डोक्याकडे म्हणजे आपल्या एक लॉजिककडे घेऊन जातो. 150 आणि 75 फुलं आहेत, ह्याचा एक हार बनला हां, आणि ह्या 150चे 2 बनले, 3 हार बनले. मॅक्झिमम 75 फुलांचा 3 हार बनले. सगळे मिक्स करून बनवून द्या, कसेही बनवून द्या. 2 चाफ्याचे आणि 1 गुलाबाचं टाकू द्या, किती हार बनतात? 225 हार बनले, ती 225 फुलं व्हायला डिवायडेड बाय 3 केलं म्हणजे. परंतु तिचा एक एक विभाग 75-75चा एक एक हार 75-75 फुलांचा असणार आहे. हे एक साधं आपण इकडून रिव्हर्स येऊन पाहिलं. आणखीन आता थोडंसं वेगळ्या प्रकारचं उदाहरण बघू आपण. आता हे चौथं उदाहरण आहे. अशा प्रकारचे खूप वेगवेगळे प्रकारचे उदाहरणे येतात. एका चौकातली बेल किंवा 3 खांबावरचे दिवे, आणखीन काय काय प्रकार येतात तुम्हाला सांगतो. एका घड्याळीत म्हणजे 3 वेगवेगळ्या घड्याळीत होणारा तास काट्याची मुवमेंट, या प्रकारावरची उदाहरणे असतात. आता एक सोप्या उदाहरणावर आपण थोडंसं फोकस करायचं, म्हणजे अशा पद्धतीनं आलेलं कुठलंही उदाहरण. आपली मेन चावी काय आहे, लसावी कशी काढायची, मसावी कशी काढायची आणि कोणत्या वेळी काय काढायचं हे समजलं की हे उदाहरण विदिन अर्ध्या मिनिटाच्या आत हे उदाहरण संपून जातं आणि आपल्याला त्याचे मार्क सेफ साईड मिळून जातात. 3 यंत्रांवर अनुक्रमे 10, 20 व 30 मिनिटांनी एक वस्तू तयार होते. 3 यंत्र आहेत. पहिल्या यंत्रात 10 मिनिटांना, दुसऱ्या यंत्रात 20 मिनिटांना, तिसऱ्या यंत्रानंतर अर्ध्या तासानं म्हणजे 30 मिनिटांनी एक एक वस्तू बाहेर पडते. सकाळी 10 वाजता सुरू केलेल्या सर्व यंत्रांच्या एकाच वेळी बरोबर किती वाजता सर्व वस्तू मिळतील? आता सकाळी 10 वाजता हे सगळे यंत्र एकदा सुरू केले. पहिल्यानं द्यायला सुरू केली, दुसऱ्यानं द्यायला सुरू केली, तिसऱ्यानं. मग आता अगदी म्हणजे लवकरात लवकर 3ही यंत्र कमीत कमी किती वेळानं एका रांगेत येतील, एकदाच वस्तू बाहेर फेकतील? कमीत कमी शब्द आला म्हणजेच लसावी काढावा लागतो. अगदी बघा 10, 20 आणि 30 यांचा लसावी काढायचा आपल्याला. मग आपण मोठ्या संख्येने भाग घालू शकतो, परंतु ती चूक नाही करायची. परीक्षेत तुम्ही करू शकता तुमच्या रिस्कवर. ते बे पंचे 10, बे एक बे, बे 0 0, बे एक बे, बे पंचे 10. आता 5नं 3ला भाग जातो. 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15. लसावी काढायचा आहे, इथं नाही थांबायचं. एवढा मसावी निघाला, महत्तम नाही म्हणलं. कमीत कमी किती वेळानंतर एकत्र येतात, एकदाच वस्तू फेकणार आहेत? कमीत कमी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एकदाच बाहेर पडणाऱ्या वस्तू पहा. 2नं भाग घातला, 1ला 1 तसंच, बे एक बे, 3 तसंच ठेवलं. 3नं भाग घातला, हे 1 जशास तसं, हे 1 जशास तसं, 3 1 3, 1 येईपर्यंत भागाकार घालायचा. म्हणजे याचा गुणाकार करू आपण. बे पंचे 10, 10 2 20, 20 त्रिक 60. हे काय आहेत? मिनिटे आहेत. कारण 10 मिनिटाने, 20 मिनिटाने, 30 मिनिटानं. मशीन सुरू झाली 10 वाजता आणि 10 वाजल्यानंतर पुन्हा 60 मिनिटानं, म्हणजे एकदाच वस्तू 11 वाजता बाहेर पडतील. एकाच वेळी वस्तू किती वाजता बाहेर पडतील? 11 वाजता. आणखीन थोडंसं सांगतो तुम्हाला मी. हे उदाहरण साध्या भाषेत समजून सांगतो की इथं लसावीच का काढायचा. अगदी ॲट ए टाईम फर्स्ट मिनिटानं. थोडंसं इकडं पहा तुम्ही, किंवा इथं आपण हे करूया, या जागेत काढूया. ही पहिली मशीन आहे, ही दुसरी मशीन आहे, ही तिसरी मशीन आहे. ही 10 मिनिटाने एक वस्तू फेकते. हिला 10 मिनिटानं फेकता आली नाही, हिला 10 मिनिटानं फेकता आली. पुन्हा 10 मिनिटं झाली, 10 ही दुसरी 20 मिनिटानं फेकते म्हणून हिनं वस्तू फेकली. हिचं अजून एकही वस्तू तयार झाली नाही. मी वापस यायलो लॉजिककडे. इथं 3 वस्तू झाल्या, इथं येत नाही. आता ही पहिली झाली, आता 10च मिनिट झाले, 20 मिनिटांनी दुसरी बाहेर पडणार आहे. इथं पहिली वस्तू बाहेर पडली. एकाच वेळी 3 वस्तू आल्यात का? नाही. त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनं आलं, इथं एक वस्तू बाहेर आली आहे. हे 10 मिनिट, हे 10 मिनिट, हे 10 मिनिट, हे 10 मिनिट, इथं वस्तू बाहेर नाही आली. पुन्हा हे 10 मिनिट, इथं वस्तू नाही आता दुसरी. आणि हे 10 मिनिट झाले, इथं बी 10 मिनिट झाली, म्हणजे 30 मिनिटाला वस्तू बाहेर पडते ना. हे 10 मिनिटाचा एक स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक, तिसरा स्ट्रोक.
हा पहिला स्ट्रोक 10 मिनिटाचा, दुसऱ्या स्ट्रोकला एक वस्तू, हा पहिला स्ट्रोक, दुसऱ्या स्ट्रोकला एक वस्तू, इथं पहिला स्ट्रोक दुसऱ्या स्ट्रोकला वस्तू पडत नाही. हे मात्र आपलं चालूच आहे, खटका 10 मिनिटाला बाहेर पडाले हे 10 मिनिट. हे इथं दुसऱ्या स्ट्रोकला बाहेर पडली, इथं मात्र काय झालं, इथं पुन्हा पहिला स्ट्रोक आला, इथं वस्तू नाही बाहेर पडली, इथं दुसरा आला. आता इथं काय झालं, इथं वस्तू आली, कारण हा पहिला स्ट्रोक 10 मिनिट आणि हा 10 मिनिट 20 मिनिटाला आली. त्यानंतर इथं 20 झाले आणि हे 10, इथं 3. म्हणजेच हे 10 मिनिट, 20 मिनिट, 30, 40, 50, 60 मिनिटानंतर, म्हणजे ॲटच टाईम कमीत कमी पहिल्यांदा 60 मिनिटं झाली की एकदाच वस्तू टाकल्यानंतर मॅक्झिमम जास्तीत जास्त असतील, म्हणून लसावी काढावं लागला. एक साधं उदाहरण घेतलं तुम्हाला हे मिनिटात, ह्याचं रिव्हर्स आलो. आपण वेगवेगळ्या उदाहरणाकडे जाऊया की लसावी काय आहे हे समजण्यासाठी. हे उदाहरणं असेच का सोडवायचे हे कळण्यासाठी, लसावीच का काढायचा, ह्याचं एक तुम्हाला साधं सोपं उदाहरण आपण घेतलं. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता हे 5वं उदाहरण आहे. ए आणि बी भांड्यात अनुक्रमे, म्हणजे ए भांड्यात 145 आणि बी भांड्यात 116 लिटर दूध आहे. दोन्हीमधील दूध बरोबर सारख्या वेळा मापता येईल अशा मोठ्यात मोठ्या भांड्याचे घनफळ किती असावे. हा शब्द बघितला ना, आपल्याला वाटतं इथं घनफळ काढायचे की लांब लेगून उंची काहीतरी करावं लागेल आपल्याला, पण अजिबात नाही. मोठ्यात मोठं भांडं किती मापाचं असावं असं म्हणायचं आहे, पण ह्या घनफळ शब्दांना आपण जातो गोंधळून. आणि मग मोठ्यात मोठं आले म्हणजे काय करावं लागणार आहे, या दोन्हीची मसावी काढावं लागणार आहे. आपल्याला एक लक्षात आलं, 145 आणि 116. आता इथं प्रश्न पडला आपल्याला, एक विषम संख्या आहे, एक समसंख्या आहे, कशानं भाग जातो, हेने याला घातला तर याला कशानं जात नाही. मग काय करू आपण, इथं अशी कोणती संख्या आहे का, मसावी तर काढायचं आहे, मग 1 लिटरनं तर शक्यच नाही, 1 घालायचं कसं. मग आपल्याला काय करावं लागेल, मोठ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या म्हणल्यावर 30 पर्यंतचे पाढे मिनिमम आपल्याला पाठ पाहिजेत. पहा 29 गुणिले तुम्हाला मी करून दाखवतो 5 नका, 5 9 45ला 5 हातचे आले 4, 5 दोन्ही 10 आणि 4 14, 29 5 145. आता 29नं छेला पण भाग जातो 116ला, 29 गुणिले 4, 4 9 36ला 6 4 3 4 दोन्ही 8 आणि 3 11, 116 29. आता आपल्याला लसावी काढायचं नाही, पुढं खोलात जात बसायचं नाही. मग काय करावं लागेल की मोठ्यात मोठं भांडं जे आहे हे 29 लिटर मापाचे असणार आहे. आता आपण आणखीन एक प्रयोग करून बघूया. 145 आणि 116 नाही येत मला 29चा पाडा, मग मी काय करून बघतोय पहा, मी एक प्रयोग करून बघतोय. इथं सक्सेस झाला ठीक आहे. 5 दोन्ही 10, 5 9 45, 116 तसंच घेतलं. आता इथं बेनं भाग घालू आपण, हे 29 तसंच ठेवले, काही नाही करायलो. 2 पंचे 10, 2 8 16, पुन्हा 2 घातला. 29 तसंच ठेवले, 2च घालत चाललं. 2 दोन्ही 4, 92 18, 29 आलं, 29 आलं, मग 29 घातला. मग हेच सोडून द्या, 2 अवयवांना सामायिक पुन्हा भाग गेला 29, म्हणजे 29 नव्हता बी पाडापाड, जाऊ द्या. असं करून तरी वापस आपण उत्तरापर्यंत गेलो ना. इन हाऊ कंडिशन कशाही परिस्थितीत उत्तरापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. मसावी तर निघतो आपल्याला माहीत आहे, आणि 1 लिटर म्हणलंय, पण हे कन्फ्यूज होण्यासाठी इथं आपण पटकन गोंधळून जातो, 1 लिटर करून बघतो. प्रयत्न सोडायचे नाहीत विद्यार्थी मित्रांनो. ही आपली परीक्षा घेत असतं गणित असतं सोपं, तर त्या पद्धतीनं आपण ह्या रिव्हर्स गिअर टाकून इकडून इकडं आलो, काही हरकत नाही. आणखीन पुढं काही उदाहरणं पाहू आपण. आता हे 6वं उदाहरण आहे. श्याम, गणेश आणि आमे एकाच वेळी एका वर्तुळाकार मैदानावर धावायला सुरुवात करतात. अनुक्रमे, म्हणजे श्यामचं फेरा पूर्ण होतो 16 मिनिटात, गणेशचा 24 मिनिटात आणि आमेचा 18 मिनिटात. एकदा क्लॅप गो म्हणल्याबरोबर ते निघाले, परंतु एक राऊंड ह्याचा 16 मिनिटांना व्हायला, ह्याचा 24 आणि 18 मिनिटात हे फिरायलेत, हे थांबणार सारखे फिरायले, एक फेरी पूर्ण करतात. ते तिघेही कमीत कमी किती वेळानंतर एकाच वेळी एकाच ठिकाणावर त्या वर्तुळावर येतील, म्हणजे तिन्ही एकाच वेळेस एका रांगेत येतील फेरा करत असताना. आता कमीत कमी किती वेळानंतर, आणि मी म्हटलं ना तुम्हाला की अशी उदाहरणं आली की काय करावं लागतो, कमीत कमी म्हणजे लसावी काढावा लागतो. की हा आहे 16 मिनिट, 24 मिनिट आणि 18 मिनिट यांचा लसावी. 2 घालू आपण, 2 8 16,
बे 1 बे 2 4 92 18. आता 2 न घालू, 2 चौक 8 बे 6 12 9. परत 2 न घालू, बे 2 4 बे 3 6 9. आता 2 न बे 1 बे हे 3 तसंच 9. लसावी काढायचं आहे आपल्याला, म्हणजे पुढंच जायचं आपल्याला. 3 न 1 तसंच 3 1 3 3 3 9 आणि मग याला 3 1 3 1 1 1 8. आता याचा लसावी किती येतो बघा. 3 दोन्ही 3 3 9 9 दोन्ही 18 18 दोन्ही 36 36 दोन्ही 72 72 गुणिले 2 144. 72 गुणिले 2 बे दोन्ही 4 बे 7 14. 144 काय आलेले आहेत, मिनिटे आलेले आहेत, मिनिटे. मग 144 मिनिटं कुठंच दिसत नाहीत. मग हे जे तास करून बघू आपण. 144 भागिले 60. 6 1 6 6 2 12 120. हे 4 1 4 2 आले, भाग जात नाही. 2 तास पूर्ण आहेत आणि 24 मिनिट उरतात, म्हणजे 2 तास 24 मिनिटे हा पर्याय याचा आहे. तर अशा पद्धतीनं लसावी मसावीवर आधारित अतिशय सोपी उदाहरणं आपण याच्यात पाहिलेत. लसावी मसावी बेसिक पाहिलेत. तुम्ही आणखीन उदाहरणं करू शकता, तुम्ही लॉजिक लावू शकतात. मी म्हणतो याच्या पलीकडे काही येणार. जेव्हा जास्तीत जास्त मोठा भाग विभाग विभाजक काढायचा असतो त्यावेळी मसावी काढायचं असतं. कमीत कमी याच्यानंतर फर्स्ट टाईम कधी एकत्रित येतील, कधी दिवे लागतील, कधी घंटा वाजल असे येतात, त्यावेळी लसावी काढायची असते. अशी उदाहरणं येतात विद्यार्थी मित्रांनो. आणि निश्चितच तुम्ही काय करा, अशा प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणं सोडवून पहा, याची प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा पद्धतीचे स्पर्धा परीक्षेला उपयोगाचे खूप व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तुमचं गणित सोपं होईल. अतिशय शाळेतल्या मुलांना समजून सांगण्यासारख्या पद्धतीनं आपण समजून सांगतो आणि त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला होईल. धन्यवाद.